कल्याणच्या आधारवाडी जेल बाहेर गोंधळ झालेला आहे। जामिनावर सुटलेल्या गुंडांच्या समर्थकांनी हा गोंधळ केल्याची माहिती आहे। गुंड तात्या पाटलाच्या समर्थकांवर लाठीचार्ज केलेला आहे। गुंडांचे काही साथीदार पोलिसांनी ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर येते आहे। कल्याणच्या आधारवाडी जेल बाहेर हा सगळा गोंधळ झालेला आहे। जामिनावर सुटलेल्या गुंडांच्या समर्थकांनी हा गोंधळ केल्याची माहिती समोर येते। तर गुंड तात्या पाटीलच्या समर्थकांवर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। गुंडांचे काही साथीदार आता पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। आतिश भोईर आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवर आपल्या सोबत आहेत। आतिश, नेमकं काय घडलंय? सुजित दादा म्हणून एक सराईत गुंड आहे, त्याच्यावरती 307चा गुन्हा दाखल होता। त्याला आज जामीन मिळालेलं होतं। तर त्याची जे समर्थक होते त्यांनी कारागृहाच्या बाहेरच हुलडबाजी करायला सुरुवात केली, घोषणाबाजी सुरुवात केली। रस्त्यावरती जमावपूर्ण केलेल्या गाड्या ज्या होत्या त्या लावलेल्या। इतक्यातच खडकपाडा पोलीस स्टेशनला याची माहिती मिळाली। त्याच्यानंतर खडकपाडा पोलीस स्टेशन पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जोरजोरामध्ये घोषणाबाजी करत असल्यामुळे पोलिसांनी जे समर्थक जे आहेत सुजित तात्या म्हणून जे आहे तो एक गुंड आहे, त्यामुळे पोलिसांना जमाव पावण्यासाठी थोडी हे लाठीचार्ज करावं लागलं। त्याच्यानंतर जे समर्थक होते त्यांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे जो सुजित तात्या जो आरोपी आहे त्याला पोलिसांनी देखील ताब्यात घेतलेला आहे आणि पुढची आता खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस कारवाई करत आहेत। निश्चितच धन्यवाद आतिश या सविस्तर माहितीसाठी।